करत असतो. त्यापैकी एक बच्चू कडू आहे. म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे साहेबाला भेटले किंवा आणखीन कुणाला भेटले, त्याच्यावर विधान परिषदेची चर्चा झाली, असं काही मानायची गरज नाही. जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब हे स्पष्टपणे सांगत नाही तोपर्यंत बाकी सर्व भेटीगाठीला, बाकी सगळं उमेदवारीला कोणताही नावाला आणखी डिक्लेरेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही अर्थ नाही. म्हणून बच्चू कडूंनी काय करावं किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी काय करावं हे सांगायची आपल्याला गरज नाही. पक्षाचे नेते म्हणून ते निर्णय घेतील. आणि म्हणून आतापर्यंत एकनाथ शिंदे साहेबांकडं 10-12 जणांनी आपली इच्छा प्रदर्शित केलेली आहे. त्याच्यावर तो एक योग्य निर्णय त्यांना घ्यायचा आहे. म्हणून काही वेळ हे वाट पाहावी लागेल. ज्यावेळेला ते निर्णय घेतील तो योग्य निर्णय असेल असं आमचं समज आहे. या सगळ्या बातम्या आहेत. त्यांची संघटना विलीन करा किंवा काय करा, त्यांना काही उमेदवार दिली का, त्यांचं काही नाव जाहीर केलंय का, या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत जर दिली तर काय करायचं किंवा काय निर्णय त्यांना लादायचा आहे किंवा काय त्यांना सांगायचं आहे हे एकनाथ शिंदे साहेब सांगतील. म्हणून आता तरी त्या गोष्टीवर कोणतीही चर्चा झालेली नाही. हे बघा, सर्व सकाळी एकाचं नाव फायनल होईल, दुपारी एकाचं होईल, संध्याकाळी एकाचं होईल. या सगळ्या ज्या बातम्या आहेत, जोपर्यंत शिंदे साहेब अधिकृतपणे नाव जाहीर करत नाहीत तोपर्यंत हे सर्व नावाची चर्चा चालू राहणार आहे. म्हणून थोडं वाट पाहावी लागेल. शिंदे साहेब जेव्हा निर्णय जाहीर करतील त्या टायमाला या सगळ्या विषयावर पडदा पडेल. आणखीन कोणतीही स्ट्रॅटेजी ठरलेली नाही आणि ती वेळ आलेली नाही. म्हणून 10वा उमेदवार द्यायचा का ना द्यायचा हा सर्व निर्णय शेवटच्या क्षणाला घेतला जाईल. मराठी पक्षाच्या पार्श्वभूमीवर वाद वाढत चाललाय, तर तुमच्याकडे असं म्हणणं आहे की मराठी शिकायला थोडा वेळ द्यायला हवा, चुकून काढू मोडून काढू ही गुंडागर्दी कितपत होती आहे. जो काल आलेला आहे ना, महिनाभर पूर्वी 6 महिन्यापूर्वी बिहारमधून आला असेल, UP-मधून आला असेल किंवा इतर राज्यातून आला असेल, त्याच्यासाठी निश्चित थोडंसं अवघड जाईल हे मान्यच आहे. पण अनेक वर्षापासून इथं राहतोय, अनेक वर्षापासून इथलची भाषा बोली त्याला माहिती आहे, इथं व्यवसाय करतोय, सर्व काही करतोय, तर त्याला मराठी आली पाहिजे. हे काही मागणी काही गैर नाही ना. तुमच्या शाळेत तुम्ही जाता, इथं शिकतायत. आता अनेक काही लोकांना 40-40, 50-50 वर्ष इथं झालेली, त्यांना आम्ही आमचं मानतो, महाराष्ट्राचा येतो आणि त्याला मराठी आलीच पाहिजे ना. म्हणून ही मागणी काही उचित नाही असं म्हणायचं काही अर्थ नाही आहे. जे नवीन असतील त्यांच्यासाठी जर काय असेल तर निश्चितच कालावधी त्यांना मिळायला पाहिजे आणि त्यांनी ते शिकलेही पाहिजे. बोलताना म्हणाले की नाशिकमध्ये जी कंपनी धर्मपरिवर्तनाचा आहे त्यातली एक आरोपी आहे नीला खान, जिला पोलीस शोधतायत, ती फरार आहे. आणि दलील म्हणतात की मी तिला भेटलो, त्या कुटुंबियांनाही भेटलो आणि तिला सांगितलं की सगळं जग विरोधात गेल्यासाठी मी तिला पाठवतो. याचा अर्थ या धर्मांतराच्या कांडामध्ये इम्तियाज जलील स्वतः आहे. जर त्याला भेटला असेल, ज्याला आता आरोपी केलेले पोलिसांनी मुळात, आणि हा जर भेटला असेल आणि जर कुठं तुझ्या विरोधात जाऊ मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे तिला फूस लावण्याचं काम या इम्तियाज जलीलने केलेलं आहे. आणि मला वाटतं पोलिसांनी आता त्याच्यावर सुद्धा गुन्हा नोंद केला पाहिजे. अशा प्रकारे समाजामध्ये एक वेगळं वातावरण तयार करण्याचा, लव जिहादच्या नावावर, धर्मांतराच्या नावावर आणि अशाला पाठिंबा देणारे जाहीरपणे जर बोलत असतील तर त्यांच्यावर गुन्हा झालाच पाहिजे. अरे धर्मांतर वेगळं आहे, खराच वेगळा आहे. कोणतं प्रकरण दाबायचं, कोणतं प्रकरण काढायचं याच्यासाठी सरकार काही खेळ खेळत बसलेले नाही. असे जेही प्रकार घडतील त्याच्यावर कारवाई ही निश्चित केली जाईल. खरंच आहे गेले 40 वर्ष, आता 40 दिवसापासून जेलमध्ये, कित्येक वर्ष राहिले तर सांगता येत नाही. आणि रोज त्याच्यावर नवीन नवीन गुन्हे दाखल होत आहेत. 7वा गुन्हा दाखल झालेला आहे. अशा कोणत्याही मनोवृत्तीला, कोणत्याही समाजाचा असेल त्याला सरकार माफ करणार नाही. मराठी सक्तीच्या निर्णयाविरोधात शशांकराव आक्रमक ते आता गोरेगावमध्ये सभा बोलवणार आणि याच पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईकांनी चळवळीसाठी आता बैठका बोलवायला सुरुवात केली. दबाव वाढत चाललाय सरकार. काही दबाव वाढत चाललेला नाही आहे. प्रत्येकाने
प्रताप सरनाईकांनी जी काही भूमिका घेतली त्यांनी आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावलेला आहे. सरकार त्यांच्याशी बोलायला तयार आहे. निश्चित प्रताप सरनाईक अशा गोष्टीसाठी आपली बैठक घ्यायला सुद्धा त्यांची मानसिकता आहे. ज्याला कुणाला प्रश्न विचारायचा असेल किंवा ज्याला कुणाला त्यांच्याबद्दल शंका असेल त्यांनी निश्चित प्रताप सरनाईकांशी संपर्क साधावा. ते त्याचं उत्तर ते देतील. याच्यात संजय निरुपमांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता आणि ते महाराष्ट्रात गेले अमित ठाकरेच्या 11 जणांचा आता सत्कार करण्यात. आता या गोष्टीला खऱ्या अर्थानं विषय वेगळा आणि राजकारण वेगळं असा हा टर्निंग देण्याचा काही लोक प्रयत्न करतात. परंतु मला वाटतं त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करायची लॉटरी लागली आहे. तिथल्या जे रिंग रोडवर त्यांनी जमिनी घेतल्या होत्या त्याला आता कोट्यवधी रुपयाचा भाव मिळतो. तर त्याला हे सगळं माहीत होतं. म्हणजे त्याचे संबंध फार सरकार आणि या सगळ्या बघा, दर 12 वर्षांनी कुंभमेळा येत असतो आणि वेगवेगळे प्लॅनिंग आखले जाते. समृद्धी महामार्ग झाला, तिथं वेगळं ते येणार होतं हे अनेकांना माहिती होतं. अनेकांनी जमिनी घेतल्या आणि काही कितीतरी गुंठेची जमीन आहे, त्या गुंठेच्या जमिनीवर काय बाकी इतरांच्या सुद्धा शेकडो एकर जमीन त्याच्यामध्ये जात आहेत. म्हणून त्याचा काय अर्थार्थी काही संबंध नाही. असेल जमीन निश्चित त्याला बेनिफिट मिळेल आणि त्याच्यासाठी जर त्याने केलं असेल तर ते मला वाटतं व्यवसाय आणि हे भोंदूगिरी हा वेगळा प्रकार आहे. लाडक्या बहिणींना 30 एप्रिलपर्यंत केवायसी करण्याची मुदत दिली आहे केंद्र सरकारनं आणि अजूनही 26 लाख बहिणींनी केवायसी केली नाही. ते सगळे बाहेर पडू शकतात. केवायसी करावं यासाठी विभागाच्या मंत्र्यांनी सुद्धा आणि अधिकाऱ्यांनी दरवेळेला परिपत्रक काढलेलं, दरवेळेला त्याला मुदतवाढ दिली. काही वेळेला काही महिला भगिनी अनपढ असतात, शिकलेले नसतात, त्यांना अडचण येऊ शकते, काहींना आणखी त्याच्याबद्दलची माहिती नसते. अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊन सरकारने दरवेळेला आता जवळपास इतके 1.5-2 वर्षांनंतर सुद्धा त्या केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देत आलेल्या आहेत. आताही मुदतवाढ दिलेली कारण त्याचा गैरफायदा कोणी घेऊ नये हे त्याच्या मागचा उद्देश आहे. मला वाटतं ह्या सगळ्या लाडक्या बहिणींनी केवायसी करून घ्यावी आणि आपल्याला त्या लाभापासून वंचित ठेवू नये ही सरकारची भूमिका आहे. सरकार त्या पद्धतीनं पावलं टाकतं. संजय गायकवाडांविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. आजही कोल्हापूरमध्ये आंदोलन घेतलेलं आहे. त्या मुख्यमंत्री म्हणाले की एखाद्या आमदारांना असं 40-50 वर्ष तुलावापासून घालणं योग्य नाही आहे. पक्षाकडून काही कारवाई नाही यंत्रणा पक्षाकडून. संजय गायकवाडांनी एक भावनेच्या भरात किंवा शिवाजी महाराजांवर एकेरी भाषेमध्ये जो काही उल्लेख केला त्याचा तो निषेध त्यांनी करायचा प्रयत्न केला. त्यांनी हेही सांगितलं की मी पुस्तक वाचलं नाही परंतु शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करू नये ही त्याची भावनिक ही ती साध होती. परंतु ते मांडताना त्यांचं चुकीचं मांडलं गेलं हे मान्यच करावं लागेल. त्याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना समजही दिलेली आहे आणि संजय गायकवाडांनी माफी मागितली. म्हणून आता हा विषय तिथं संपला पाहिजे आणि त्याच्यावर आता पुन्हा भाष्य करून ते तोच विषय समोर आणणं मला वाटतं उचित नाही. युद्धाच्या पार्श्वभूमीवर खत टंचाई आहे आणि अशात आता सगळे खत विक्रेते बेमुदत संपावर गेलेले आहेत. आता शेतकरी या काळात खतं तिथं भरून ठेवतात हंगामापूर्वी. त्यांची आरोग्य भूमिकावर टीका होते की अशा वेळेस नाही, खतं टंचाई असायला काही कारण नाही आहे. खतं टंचाई हे काही बाहेरून आपण काय खत मागवत नसतं. इथं स्थानिकच खत का निर्मिती होत असते. म्हणून अशा वेळेला काही लोक युद्धाचं नाव घेऊन जो काळा बाजार करतात त्याच्यावर आता शासनाने कडक पावलं उचलली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. संजय राऊत असं म्हणत की शिंदे एवढे महान आहेत की ते देवेंद्र फडणवीसांना आपण सांगण्यासाठी भाजपातही मदत करू शकतात. संजय राऊतला याची जाणीव झाली त्याबद्दल त्याचे आम्ही आभारी आहोत. आम्ही किती महान आहोत त्याची जाणीव तुम्हाला झालेली आहे आणि भविष्यात सुद्धा आणखीन जर तुम्हाला जाणीव झाली नसेल तर काही काळामध्ये आणखीन एकदा तुम्हाला आम्ही जाणीव करून देऊ. धमक असं म्हणजे असावी लागते. राजकारणामध्ये फक्त घेवडेपणा करून किंवा एकमेकाचे चपला उचलून राजकारणात पुढे जाता येत नाही. त्यासाठी स्वतःची कॅपॅसिटी आणि तुमचं असलेलं अस्तित्व तुम्हाला सिद्ध करावं लागतं. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी काही असेल एक आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जे काही उठाव केला तो अख्ख्या देशाने नाही जगाने पाहिलेला आहे. राज्य शासनाने भोंदू बाबांना राजकारण घेण्याची बंदी घालावी असं चित्रपट सुंदर घेतले. भोंदू बाबा हे प्रकरण उघड झाल्यानंतर आपण त्यांना भोंदू म्हणतो. खऱ्या अर्थानं या भोंदू बाबांच्या सुळसुळाट हा गावखेड्यापासून ते शहरापर्यंत आहे. परंतु भावनिक करणे
त्यांना काहीतरी अडचणी सोडवतो असं दाखवणे, एखाद्या देवाचा मी अवतार आहे असं भासवणे, असे जे काही प्रकार करतात त्या प्रकाराला शासनाकडून अनेक योजना आहेत ही भोंदूगिरी बंद करण्यासाठी. परंतु असे जर भोंदूबाबा आढळले तर यांना कायमस्वरूपी यांच्यावर कारवाई तर केलीच पाहिजे, परंतु यांना कायमस्वरूपी कुठेही जाहीर कार्यक्रम घ्यायला ही बंदी केली पाहिजे. भोसले साहेबांचं जे काही म्हणणं आहे त्याला आमचं सुद्धा सहमती आहे. वादग्रस्त वक्त्यानंतर बागेश्वर लोकांनी माफी मागितली, मात्र ते असं म्हणतात की लवविहार मुक्त भाग काय आहे. अरे बागेश्वर महाराज आहे, कालच मी बोललो होतो, तो माफी मागणार होता. त्याचं मार्केटिंग त्यांनी करून घेतलंय. 2-3 दिवस सगळ्या अख्ख्या टीव्ही चॅनलवर त्यांनी त्याचं प्रतिमा केलेली व्यवस्थित. माफी मागितली म्हणजे काय केलं? ज्या पद्धतीने तो बोलला आहे ती पद्धत म्हणजे माफी मागायची. आता मी शिवी देतो, दुसऱ्या क्षणाला माफी मागतो, काय फरक पडतो मग त्याच्याने? असे हे जे करतात नाही प्रकार, यांना मी थोडंसं आता तोंडाला यांनी चिमटा बसवायला पाहिजे. आता तो प्रकरण संपला, आता लव जिहादावर वागायला. आता लव जिहादावर चर्चा करायला लावतील 2 दिवस, नंतर म्हणतील की माझा तसा अर्थ नव्हता. महाराज लोकांनी संस्कृतीबद्दल, संस्काराबद्दल आणि असलेल्या परिस्थितीबद्दल बोललं तर मला ते उचित वाटेल. असं इतर गोष्टीवर महाराज लोकांनी म्हणजे बोलू नये किंवा तो बोलल्यानंतर समाजामध्ये तेढ होईल असं वातावरण निर्माण करू नये अशी त्यांना आमची विनंती राहील. महाराज जर असं बोलल्यावर तातडीने गुन्हे दाखल केले सरकारने तर महाराजांना सेन्सॉर लागेल ना, परत तरी त्यांना संधी दिली. कशाला? केंद्र सरकारने अनेक महाराजांना जेलमध्ये टाकलेले, आताही जेलमध्ये आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा काही कारवाई केलेली आहे. म्हणून सरकार कारवाई करत नाही अशातला भाग नाही, परंतु उठछूट एखादा येतो स्टेटमेंट करतो त्याच्यामुळे वातावरण बिघडतं. हे एका जाती धर्मापुरतं नाही आहे, सर्व जाती धर्माला हा नियम लागू आहे. मराठी शिक्षकांनी 4 मे रोजी संपादन इशारा दिला. दरम्यान अमित ठाकरे असं म्हणतात की मराठा माणसाच्या अंगावर रस्त्यावर मारतो. अशा पद्धतीने जर अमराठी माणूस जर संप करत असेल तर याचा अर्थ कोणीतरी त्या आंदोलनाला चिथवणी देतो. तुम्हाला समंजसपणाने हा तुमचा जो असलेला मागण्या आहे ते सरकारसमोर मांडला तर त्याला योग्य तो न्याय मिळेल. पण असे संप करून लोकांना विटीस जर धरत असाल तर सरकार त्यांच्यावर सुद्धा कारवाई करेल. संभाजीनगरमध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी मोर्चा आहे, तुमची काय भूमिका? मी सरकारचा मंत्री म्हणून गेल्या वेळेला कॅबिनेटमध्ये मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांना सांगून मुदतवाढ दिलेली आहे. सजेशन ज्यांना जे करायचे ऑब्जेक्शन घ्यायचे त्यांनी 30 तारखेपर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे. ते आल्यानंतर त्याचे सर्व हिअरिंग घेऊन आणि समाधान होईपर्यंत त्या सर्व गोष्टीचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते बदर समितीचा अहवाल हा मंजूर केला जाणार नाही. म्हणून आता प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आंदोलन करायचा प्रयत्न करत आहेत. पण मी त्यांनाही सांगेन की या सगळे सजेशन ऑब्जेक्शनाची छाननी केल्याशिवाय कोणत्याही बदर समितीचा अहवाल कॅबिनेटसमोर जेव्हा येईल ते सर्व पाहूनच त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल. प्रश्न असा आहे की जो अहवाल जर प्रदर्शित झाला नाही तर आक्षेप घेणार तरी कसे? तोच प्रश्न सगळे जे आता आज मोर्चामध्ये उतरले त्या संघटना सगळ्या त्यांना तोच प्रश्न आहे. त्या अहवालात नेमकं काय म्हणतं तेच माहीत नाही, तर आक्षेप अगोदर घ्यायला कसं सांगतात? मी अनेक वेळा सांगितले की तुम्हाला बदर समितीचा अहवाल आणखी तुमच्यासमोर आलेला नाही, उघड झालेलं नाही. परंतु काही लोकांनी अबकडं जे प्रमाण आहे त्या प्रमाणामधला काही भाग कुठून कसा काढला माहीत नाही, परंतु त्याच्यावरच चर्चा सुरू झालेली आहे. म्हणून त्यांना काय कसं आरक्षण असलं पाहिजे असं जरी त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं तर त्याचा विचार सरकार नक्की करेल. शहरामध्ये असलेले 3 बाजार बंद होऊ नये म्हणून माजी दोन पक्षनेते आज आंदोलन करतायत, कसं होतं? काय बंद होऊ नये? बाजार जे आहे शहरामध्ये ते 3 बाजार बंद बाजार बंद करावे अशी कॉर्पोरेशनची इच्छा नाही आहे, परंतु बाजाराच्या नावाखाली लोकांना त्रास होऊ नये ही कॉर्पोरेशनच्या म्हणजे प्रशासनाची इच्छा आहे. म्हणून सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा सर्व ते नगरसेवक असतील, महापौर असतील यांनी सर्वांनी एकमुखी मागणी केलेली आहे. लोकांच्या त्रासासाठी बाजार नसतो तर लोकांच्या हितासाठी बाजार असतो, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. सर, विजय वडेट्टीवार ने एक बयान दिया है, उसमें उन्होंने कहा है कि ट्रंप पर हमले का जिक्र करते हुए उन्होंने कहा कि अमेरिका की जनता ट्रंप से नाराज थी, इसलिए उन पर गोली चली. उन्होंने चेतावनी देते हुए कहा कि भारत में कोई विरोध प्रदर्शन नहीं हो रहा है, इसीलिए सरकार को लगता है कि सब ठीक है, लेकिन यहाँ का मिजाज भी वैसा ही है.
देखो, विजय वडेट्टीवार ये इंटरनेशनल नेता है। ट्रंप ने क्या किया, ट्रंप को वहाँ गोली कैसी चली, इतना बड़ा नेता मैं नहीं हूँ, इसलिए उनके ऊपर रिएक्शन देना मुझे मुनासिब नहीं लगता। लेकिन ऐसे बातों को भारत के राजनीति से जोड़ना ये गलत है। पश्चिम बंगाल में कांग्रेस के कार्यकर्ता देवदीप चटर्जी की कथित हत्या पर राहुल गांधी ने कहा है कि बंगाल में अब लोकतंत्र नहीं है, बल्कि तृणमूल कांग्रेस का आतंक शासन चल रहा है। विपक्षियों की आवाज को दबाने की कोशिश की जा रही है। राहुल गांधी आजकल मानसिकता उनकी भी ठीक नहीं है। कल तक वो जो मोदी साहब के खिलाफ बोलने वाले थे, आज वो ममता बनर्जी के खिलाफ बोलेंगे, कल और किसी के बारे में बोलेंगे। उनको उनका पक्ष वहाँ डूबते हुए नजर आ रहा है, और वो डूबते हुए वक्त किसी के कभी खिलाफ नहीं, अपना मोर्चा खुला करना ये उनकी मानसिकता है। लेकिन आज भी वहाँ की जनता जानती है, वहाँ का जनता जिस हाल में जी रही है उसी तरीके से आज भाजपा की सत्ता वहाँ आने के चांसेस है। इसलिए ये सब नौटंकियाँ ये राहुल गांधी कर रहे हैं। अगर आप कानून व्यवस्था नहीं संभाल सकते तो इस्तीफा दें और नागपुर वापस जाएं, इम्तियाज जलील ने गृह मंत्री। हाँ, इम्तियाज जलील ने बहुत अच्छी बात की है, उसके बारे में हम मुख्यमंत्री साहब से बात करेंगे, और वो इम्तियाज जलील को उनसे सलाह भी लेंगे कि सरकार कैसे चलाना चाहिए। किरीट सोमैया का आरोप है कि मुंबई में स्कूल जिहाद चालू है। उन्होंने दावा किया है कि लगभग 150 से अधिक स्कूल संरचनाएं मुस्लिम लैंड माफिया से जुड़ी हैं। ये लव जिहाद का मामला उठाने वाले या तो करने वाले, ये प्रोग्राम करने वाले एक अलग से मिशन चलाया जाता है। कॉमन मुसलमानों को उसके साथ जोड़ना ठीक नहीं है। और ये जो कर रहे हैं ये बहुत बड़े पैमाने पे इनका रैकेट चल रहा है। सरकार की उसके ऊपर नज़र है, कड़ी नज़र है, और ये सब लोगों को जेल में डालने की प्रोसेस हमने शुरू की है। बागेश्वर बाबा ने अपना जो बयान दिया था उसके ऊपर माफी मांगी। अरे उसकी मार्केटिंग हो चुकी है धीरेन्द्र बाबा की, उसने अपने को उल्लू बनाया है, इसलिए उसकी मार्केटिंग 3 दिन की उसने कर ली है। अभी माफी मांग के फिर से वो नए ढंग से अपनी दुकानदारी चलाएगा। पहिलाच प्रश्न ट्रम्प विचारला होता. अरे बड़ी ती बात कोणी नॅशनल नेता थंड मारत होता. कसं थंड झालं पाहिजे, थंड